मी नेहमी एक गोष्ट सांगते बघा, ध्येयवेडी माणसं असतात ती एकटीच चालतात. त्यांना ना कुणाची संगतीची गरज असते, ना कुणाची म्हणजे सोबत हवी असते. त्यांचं ध्येय असतं, त्यांना माहीत असतं आपल्याला त्या जागी जायचं आहे तर जायचं आहे, आपल्याला ते करून दाखवायचं आहे तर करून दाखवायचं आहे. म्हणून ते एकटे चालायला कधीच घाबरत नाहीत. असंच एक 4 मित्रांची कहाणी आहे. ते 4 मित्र पुण्यासारख्या चांगल्या ठिकाणी जॉबला जाणार असतात. त्यांचं सगळ्यांचं ठरतं की उद्या सकाळी ह्या वेळी ट्रेन आहे आणि आपण सगळ्यांनी एकत्र तिथं यायचं आणि आपल्या म्हणजे पुढच्या ध्येयासाठी आपण जायचं. मग त्यातले 3 मित्र येतच नाहीत. एकटाच आलेला असतो आणि तो स्टेशनवरती येतो आणि सगळ्यांना कॉल लावतो की अरे तुम्ही कुठं आहे, ट्रेनची वेळ झाली, तुम्ही का आला नाही. तर प्रत्येकाकडं वेगवेगळी उत्तरं येतात. त्यांना जायचं नसतं, ते कारण सांगतात. मग हा म्हणतो की नाही रे, मला खरंच गरज आहे, खूप गरज आहे मला जॉबची, तुम्ही का समजत नाही, तुम्ही काल एवढं होय होय म्हटलेलं आत्ता का आला नाही, मला जायचं आहे, चला तुम्ही या. सारखं त्याला म्हणजे त्यांना खूप जास्त विनवण्या करतोय, तरी पण ते काही यायला तयार होत नाहीत. मग कंटाळून एका ठिकाणी एक बाक असतो त्याच्यावरती जाऊन बसतो. तिथं बसतो तर तिथं एक आधीपासूनच माणूस होता. तो विचारतो इथं बसू का काका. तर ते काका म्हणतात जागा असेल तर बसा, कारण मला काही दिसत नाही, त्यामुळे इथं जागा आहे की नाही मला माहीत नाही. तर तो म्हणतो मग काका तुम्हाला दिसत नाही, एवढ्या रात्री तुम्ही इथं काय करताय, इथं एकटे का बसलाय. म्हटलं एकटं काय आणि दोघं काय, ज्या माणसाला दिसतच नाही त्या माणसाला एकटं चालायची काय भीती वाटणार आहे. तो म्हणतो मगाच्यापासून मी ऐकायला लागलोय, तुम्ही कुणाला तर फोनवरती बोलत होता, विनवण्या करत होता, काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला. तर हा सांगतो की असं असं मला जॉबला जायचं होतं आणि त्या तिघांनी अचानक मला दगा दिला, ते आले नाहीत. मग ते काका सांगतात हे बघ बाळ, जर तुला तुझी नोकरी हवी असेल तर तू तिथं पोचावंस, तुझं पोचणं गरजेचं आहे. आणि जर तुला मित्र हवे असतील तर तू इथं राहू शकतोस. पण मित्र मिळाल्यामुळं काय मिळू शकतं तुला आयुष्यात, तू काय करू शकतोस, आणि नोकरी मिळाल्यामुळं तू आयुष्यात काय करू शकतोस याचा विचार कर. तुझे मित्र इथंच राहणार आहेत. तू जॉब करून ज्यावेळी यशस्वी होशील, इथं येशील, त्यावेळी ते तुझी वाहवा करणार आहेत. मग तू ठरव की तुला काय करायचं आहे. एकटं गेलास तरी जॉबच करायचं आहे. 4 मित्रांना घेऊन गेलास तर तुला तुझं कामच करायचं आहे. मग ते जर येत नसतील, त्यांना त्यांचं ध्येय त्यांचं वेगळं ठरवायचं असेल, तर तू त्यांच्या मागं लागून काय फायदा मिळवणार आहेस. त्यापेक्षा तू जे ठरवलंयस ते कर. तुझी इच्छा आहे म्हणून तू इथंपर्यंत आलास, तुला काहीतरी करून दाखवायचं आहे. त्यांची इच्छा नाही, ते आले नाहीत, त्यांना तिथंपर्यंत जायचं नाही, तर तू तुझं ध्येय गाठ आणि यातच तुझं यश आहे. तो काकांना आभार मानतो काकांचे आणि म्हणतो मी ज्यावेळी परत येईन जॉब करून त्यावेळी मी नक्की तुम्हाला भेटेन. तर अशी काही माणसं प्रेरणा देणारी भेटतात आपल्याला आयुष्यात, आणि काय काय गोष्टी अशा घडून जातात की आपल्याला न कळत घडून जातात. त्यावेळी आपण अशा लोकांचे ऐकून घेतलेले निर्णय कधीच चुकत नाहीत बरं का. तर कहाणी कशी वाटली नक्की सांगा, जास्तीत जास्त शेअर करा. आजकालची मुलं एकटं चालायला घाबरतात, त्यांच्यापर्यंत ही कहाणी शेअर करा. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते की एकटं चालायला कधीच घाबरू नका. ते कोणतंही क्षेत्र असू दे, कोणत्याही कामात एकटं जायला कधीच घाबरायचं नाही. नेहमी माणूस एकटाच असतो, येताना पण एकटा असतो आणि जाताना पण एकटा असतो. तो बरोबर कुणाला आणत नाही, येताना आणत नाही, जाताना कुणाला बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. त्याला तो इथल्या प्रवासासाठीच मग तुम्हाला संगतीची काय गरज आहे.
येताना एकटे आलाय, जाताना एकटे जाणार आहे, तर इथं पण एकटेच जगायला शिका. यश प्राप्त झाल्यानंतर लाखो हात, करोडो लोक तुमच्या अवतीभोवती असणारच आहेत. संघर्षाच्या काळात एकटं जगा, आनंद घ्या संघर्षाचा पण.